कोकण आणि शिवसेनेचं नातं अटूट आपलं सरकार आल्यावर अदानीकडील जमीन काढून घेणार सिंधुदुर्गमधील सभेतून उद्धव ठाकरेंचं आश्वासन। अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्र्यांची सभा, सभेआधी घाईघाईनं रस्ते दुरुस्त, मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक महिना अंबरनाथ दौरा करावा, अंबरनाथकरांनी व्यक्त केली इच्छा। यवतमाळमध्ये नाना पटोलेंच्या बॅगांची तपासणी झाल्याच्या चर्चा, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा फेटाळल्या, हेलिकॉप्टरचे व्हिडिओ शूटिंग केल्याची अधिकाऱ्यांची माहिती। लोकसभेतील अपयशामुळे लाडकी बहीण आणली, आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना देणार कर्जमाफी, रोहित पवारांचं आश्वासन। शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांची प्रचार रॅली, रॅलीमध्ये अभिनेता गोविंदा, खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंचा सहभाग, करंजेंचा विजय निश्चित असल्याचा गोविंदांचा विश्वास। सुशील कुमार शिंदे गृहमंत्री असताना काश्मीरमध्ये जाताना भीती वाटायची, मनमोहन सिंग यांच्या काळात देश 11व्या स्थानी तर आज देश 5व्या स्थानी, अमित शहांची काँग्रेसवर जोरदार टीका। भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या मुंबईच्या दौऱ्यावर, मतदारांना आवाहन करण्यासाठी तेजस्वी सूर्या करणार मुंबई लोकलमधून प्रवास। माढ्यात स्वाभिमानीचा पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा, उमेदवार अभिजित पाटील यांना पाठिंबा, तर स्वाभिमानीच्या पाठिंब्यानं अभिजित पाटलांचं बळ वाढलं। मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघांसाठी संघ दक्ष, संघाच्या 72 समन्वयकांकडे मुंबईत एक हेतो सेफ हेचा नारा। नांदेड मतदारसंघामध्ये 3 उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस, संगीता पाटील, बालाजी कल्याणकर, मिलिंद देशमुख यांना विना परवानगी मेसेज प्रसारित केल्यानं निवडणूक आयोगाची नोटीस। दक्षिण सोलापूरचे भाजपचे नेते शिवशरण बिराजदार पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, शिवशरण बिराजदार पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला धक्का। भाजपच्या खोट्या जाहिराती आणि अपप्रचाराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, भाजप नेत्यांना कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचं आव्हान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।